हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एम.एच. ऑटोमोबाईल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी परत एकदा आलेलो आहे सर्व्हिस सेंटरला बजाजच्या. आणि आपला जो इंजेक्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला नाही. त्या दिवशी लिक्विड कारला वाटल्यामधून तर वाटलं तर होईल, पण ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. त्यामुळे जास्तच प्रॉब्लेम वाढला, कारण आता तर गाडी जास्त भुरभुर करायला लागली, पिकअप घेत नाही गाडी. त्यासाठी आता मी आलेलो आहे सर्व्हिस सेंटरला. गाडी सध्या लावलेली आहे वॉशिंगसाठी. आणि वॉशिंग केल्यानंतर गाडीचा इंजेक्टर टाकायचं काम करायचं आहे. तर बघूयात इंजेक्टर टाकायला किती खर्च येतो आणि इंजेक्टर काय असतो काय नाही ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि तर हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करता येईल आपल्याला, तर ते पण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपली जी रिक्षा आहे तर प्रॉब्लेम काय आहे ते बघा. तर आपली रिक्षाचा प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो, रिक्षा जी आहे आपली सकाळी किंवा 4-5 तास इंजिन बंद राहिला तर आपली जी रिक्षा आहे ती CNG वरती चालू होत नाही आहे. पेट्रोलवरती तर लगेच होते, पण CNG वरती चालू होत नाही. त्याच्यानंतर पेट्रोलवरती चालू होते आणि पेट्रोलवरती 3 ते 4 किलोमीटर जर रिक्षा चालवली तर आपली रिक्षा मग नंतर CNG वरती चालते. तर असा प्रॉब्लेम आहे तो आपल्या रिक्षासोबत होतोय. तर त्यासाठी इंजेक्टरचा प्रॉब्लेम असा आहे ते सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बजाज सर्व्हिस सेंटर. गाडी धुवून ओके झाली आहे. आता पाणी थोडं सुकायला ते अशी गाडी लावलेली आहे. आता गाडी सुकल्यानंतर इथं काम सुरू करायचं आहे. हे आहे इंजेक्टर. काय बदली करायचं मग टाकायचं. पेपर फिल्टर. ऑइल कशामध्ये झालं होता? बाटल्यामध्ये पेपर फिल्टरमध्ये. ओके, आता गाडी चालू करा तुमची. हो अरुण सर, आज दिलेला आहे, आता नवीन टाकणार आहे मी. हो, गाडी ओके होईल ती. हा इंजेक्टर आहे का? बघू द्या इंजेक्टर. हा इंजेक्टर हा गेलाय, आता हा टाकताय नवीन. ओके. हॅलो मंडळी, नमस्कार. गेल्या टायमा तुम्हाला बोललो इंजेक्टर गेलाय बोललो. आता यांनी बाटला वगैरे क्लीन केलाय. आता मी त्याचं पेपर फिल्टर त्याचे पाईप क्लिअर करतोय. क्लिअर केल्यानंतर इंजेक्टर असतो हा इंजेक्टर त्याचा गेलाय. आता मी इंजेक्टर नवीन टाकलं त्याचं. आता गाडी ओके झाली आहे. म्हणजे हीच कृपा. भरून भरून ते लिक्विड जमा होतो बाटल्यामध्ये. कधी पण तो 6 महिन्यात वर्षात तुम्ही साफ केलं तरी तुमची 2,500-3,000 वस्तू वाचेल तुमची. आता मी गाडी चालू करून बघतोय. आणि आपली ओके चालू झाली आहे. जर प्रॉब्लेम निघाला आहे तर तुम्हाला जर हा 2,500-3,000 नाही घालायचा असेल तुम्ही बाटला 6 महिन्यांनी वर्षभरात बाटला क्लीन करा. जो लिक्विड आहे जो तुमचा जातो इंजेक्टरमध्ये, जो इंजेक्टर खराब होतो पुढे तुमची गाडी धोका नाही देतो, तुम्हाला हा क्लीन करून घ्यावा. तर मित्रांनो, आपला जो इंजेक्टरचा प्रॉब्लेम होता तो फायनली ते सॉल्व्ह झाला आहे. आणि आपण जो इंजेक्टर आहे तो चेंज देखील केला आहे. नवीन इंजेक्टर आपण टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आपली जी रिक्षा आता चालू होत आहे व्यवस्थित. तरीही आपण एकदा उद्या सकाळी म्हणजे सकाळी एकदा चालू करून बघणार आहोत चालू होते की नाही. मग चालू झाली की आपला प्रॉब्लेम तर सध्या सॉल्व्ह केला आहे, तरी एकदा चेक करायचा आहे उद्या सकाळी. तर मित्रांनो, हा एवढा छोटा इंजेक्टर, याची किंमत आहे 2416 रुपये. इथला केवढा छोटा आहे आणि याची किंमत किती आहे. हा इंजेक्टर जाऊ नये म्हणून वर्षातून एकदा तरी पाटला जो आहे तो क्लीन करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे बाटल्यामध्ये साचलेलं लिक्विड ते इकडे इंजेक्टरमध्ये जाऊन हे इंजेक्टर खराब होतं आणि मग असं आपलं नुकसान होतं. त्यामुळे वर्षातून एकदा तरी बाटला क्लीन करून घेतला पाहिजे. तर मंडळी, जस्ट आता सकाळ झाली आहे आणि मी आता
बघायचं आहे रिक्षा चालू करून आपल्या CNG वरती. या CNG वरती चालू आहे. CNG मोड वरती सध्या आहे रिक्षा आणि बघायचं CNG वरती चालू करून चालू होते की नाही रिक्षा, म्हणजे आपल्याला कळेल की आपला जो इंजेक्टरचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉपर सॉल्व्ह झाला की नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला इंजेक्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉपर सॉल्व्ह झाला आहे.